हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो लॉगॅरिथम्स. लॉगॅरिथम्सचे कॅल्क्युलेशन करताना आपल्या लक्षात आलं की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा फाइंड करायचा आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायसाठी आपण टू केसेस तर बघितल्या, दॅट इज इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1 आणि इफ नंबर इज लेस दॅन 1. बट आता आपल्याला फाइंड करायचा आहे मॅन्टिसा. आणि मॅन्टिसा फाइंड करून आपण लॉगॅरिथमिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो बाय ऍडिंग कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. सो मॅन्टिसा फाइंड करताना इम्पॉर्टंट पॉइंट्स जे असतील ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. दॅट इज बघून घ्या, जो नंबर गिवन असेल, आता नंबरला पहिले तर लक्षात घ्यायचं आहे की कॅरेक्टरिस्टिक फाइंड करताना आपण पॉइंटचा विचार केला आहे, बट मॅन्टिसा फाइंड करताना आपल्याला पॉइंटचा विचार न करता जी व्हॅल्यू गिवन आहे त्यावर लक्ष द्यायचं आहे. आता व्हॅल्यू जी गिवन आहे आपल्याला ती असेल 1645, दॅट इज 1645. आणि यामध्ये कुठलाही पॉइंट गिवन नाही आहे आणि आपल्याला पॉइंटचा विचार सुद्धा करायचा नाहीये. फक्त या नंबरला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. फर्स्ट पार्ट मध्ये येतील 2 डिजिट्स, सेकंड पार्ट मध्ये येईल 1 डिजिट आणि थर्ड पार्ट मध्ये सुद्धा येईल 1 डिजिट. आता तुमच्या मनात विचार आले असेल की जर 3 डिजिट नंबर असला तर, 2 डिजिट नंबर असला तर, ते सुद्धा आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओज मध्ये बघणार आहे. सो सध्या बघा, जर नंबर 4 डिजिट असेल त्यानंतर आपण बघू 3 डिजिट, त्यानंतर आपण बघू 2 डिजिट, त्यानंतर आपण बघू 1 डिजिट. सो हळूहळू करत आपण सगळेच नंबर्सचा मॅन्टिसा कसा फाइंड करायचा बघणार आहे. तर सध्या बघा, जो 4 डिजिट नंबर असेल त्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा. बघा, आता पॉइंट असेल तर पॉइंटवर लक्ष द्यायचं नाही, फक्त आपल्याला फाइंड करायचं आहे मॅन्टिसा. आणि मॅन्टिसा फाइंड करताना पॉइंटकडे लक्ष न देता 3 पार्ट्स मध्ये नंबरला डिवाइड करा. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट ठेवा, सेकंड पार्ट मध्ये 1 आणि थर्ड पार्ट मध्ये सुद्धा 1. फर्स्ट पार्ट मध्ये 2, सेकंड पार्ट मध्ये 1, थर्ड पार्ट मध्ये सुद्धा 1. फर्स्ट पार्ट मध्ये बघा 2 डिजिट, सेकंड पार्ट मध्ये 1, थर्ड पार्ट मध्ये 1. फर्स्ट पार्ट मध्ये 2 डिजिट, सेकंड मध्ये 1, थर्ड मध्ये 1. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो मॅन्टिसा. फर्स्ट आपल्याला नंबरला केला आपण डिवाइड. आता पॉइंटचा विचार केला नाही. बघा, इथे 1645 आहे, इथे 164.5 आहे, इथे 16.45 आहे, इथे 1.645 आहे. पॉइंटचा विचार न करता आपण सिम्पली केलं नंबरचं डिव्हिजन 3 पार्ट्स मध्ये. आता आपल्याला फाइंड करायचं याचा लॉगॅरिथमिक व्हॅल्यू आणि आपल्याला याचा फाइंड करायचा आहे मॅन्टिसा. आणि मॅन्टिसा जर फाइंड करायचा असेल तर तुमच्याकडे लागेल एक लॉगॅरिथमिक टेबल. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला सिम्पली एक लॉगॅरिथमिक टेबल मिळून जाईल आणि तो टेबल परचेस करून तुम्ही मॅन्टिसा फाइंड करायला शकता. तर यामध्ये बघा, एक हॉरिझॉन्टल लाईन गिवन असेल आणि एक व्हर्टिकल लाईन गिवन असेल. आता लॉगॅरिथमिक टेबल परचेस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक व्हर्टिकल लाईन मध्ये व्हॅल्यूज गिवन आहे बोल्ड ब्लॅक कलर मध्ये, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन मध्ये गिवन आहे बोल्ड ब्लॅक कलर मध्ये, आणि इकडे थोडं साईडला जर बघितलं तर मेन डिफरन्स गिवन असेल. तुमच्याकडे लॉग टेबल आल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला काय करायचं आहे, जो फर्स्ट पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे व्हर्टिकल लाईन मध्ये. बघू शकता तुम्ही, फर्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे व्हर्टिकल लाईन्स मध्ये. फर्स्ट पार्ट बघा 16 आहे. फर्स्ट पार्ट काय असेल आपला 16. तर बघू शकता 16 कडे जायचं आपल्याला. 16 नंतर आपल्याला तिथे 16 ला घेतल्यानंतर आता आपल्याला जायचं हॉरिझॉन्टली. फर्स्ट पार्ट घेतला व्हर्टिकली. फर्स्ट पार्ट व्हर्टिकली घेतल्यानंतर आता आपल्याला जावं लागेल हॉरिझॉन्टली सेकंड पार्ट साठी. आणि सेकंड पार्ट मध्ये लक्षात येईल आपल्या 4 आहे. सो फर्स्ट पार्ट मध्ये 16 पर्यंत आलो आपण व्हर्टिकली. बघा, फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्टिकली याचं 16 वर थांबायचं. बघा, इथे 16 दिसेल तुम्हाला व्हर्टिकल पार्ट मध्ये, तिथे थांबून जायचं. आता आपल्याला जायचं आहे हॉरिझॉन्टली आपल्याला जायचं आहे 4 पर्यंत. हॉरिझॉन्टली आपल्याला जावं लागेल 4 पर्यंत आणि तिथे एक व्हॅल्यू असेल. बघू शकता तुम्ही 16 दॅट इज व्हर्टिकली आलो, त्यानंतर हॉरिझॉन्टली गेलो आपण 4 पर्यंत. आणि 4 पर्यंत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे 164 नंतर व्हॅल्यू आहे 2148. इथे व्हॅल्यू असेल 2148. आता 2148 ही व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल 16 नंतर 4 नंतर 2148 ही व्हॅल्यू घेतल्यानंतर आता जो 5 आहे थर्ड पार्ट इथे मेन डिफरन्स असेल. बघू शकता इथे असेल मेन डिफरन्स. थर्ड पार्ट आपल्याला पाहायचा आहे मेन डिफरन्स मध्ये. सो थर्ड पार्ट बघावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स मध्ये. फर्स्ट पार्ट आपण बघितला व्हर्टिकली, सेकंड पार्ट आपण बघितला हॉरिझॉन्टली. व्हर्टिकली आपण 16 पर्यंत आलो, 16 पासून आपण हॉरिझॉन्टली गेलो 4 पर्यंत आणि आता 5 पर्यंत. बघा, 5 पर्यंत आपल्याला जावं लागेल मेन डिफरन्स मध्ये. 1 2 3 4 5 असं करून व्हॅल्यूज घेऊन असेल. जेव्हा तुम्ही पिरियड लॉगॅरिथमिक टेबल हाती घ्याल तुमच्या लक्षात येऊन जाईल. 5 पर्यंत गेल्यानंतर मेन डिफरन्स पाहू शकता तुम्ही, मेन डिफरन्स आहे 13. सो 5 मध्ये जो मेन डिफरन्स आहे तो आहे 13. सो मेन डिफरन्स असेल 13 आणि मेन डिफरन्स यामध्ये करावं लागेल आपल्याला ऍड. मेन डिफरन्स ऍड केल्यानंतर 2148 मध्ये जेव्हा आपण मेन डिफरन्स ऍड करू दॅट इज 13, तर व्हॅल्यू लक्षात घ्या 8 + 3 11 दॅट इज 1, कॅरी 1
4 + 1 5, 5 + 1 6. सो बघू शकता 2161 ही व्हॅल्यू आली आपली मॅन्टिसाची. बघू शकता मॅन्टिसाची व्हॅल्यू आली असेल आपली 2161. सो 2161 लिहू शकतो आपण. 2161 असं करून व्हॅल्यू लिहिली. आणि व्हॅल्यू लिहिताना नेहमी लिहायची मॅन्टिसाची व्हॅल्यू 0 पॉईंटमध्ये. मॅन्टिसाची जी व्हॅल्यू असेल ती लिहायची 0.2161. बघू शकता तुम्ही व्हॅल्यू फाइंड केली आपण मॅन्टिसाची 0.2161. त्यानंतर पुन्हा बघा सेम प्रोसेस फॉलो करायची आहे मॅन्टिसाची. पॉइंटवर लक्ष द्यायचं नाही. 16चा 4 मध्ये 5 मध्ये मीन डिफरन्स. 16 मध्ये व्हर्टिकल यायचं, 4 मध्ये जायचं हॉरिझॉन्टल 4 पर्यंत आणि मीन डिफरन्स पाहायचा 5 मध्ये. आन्सर आलेला असेल आपला 0.2161. पॉइंटचं टेन्शन न घेता 0.2161. याचा सुद्धा आन्सर असेल 0.2161. याचा सुद्धा आन्सर असेल बघू शकता 0.2161. सो नेक्स्ट बघू शकता 52.56 असेल. याचा फाइंड करू आपण आता याचा फाइंड करू आपण आता मॅन्टिसा. तो सध्या याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 1645, 164.5, 16.45 अँड 1.645 हे सगळ्यांचे मॅन्टिसा फाइंड केल्यानंतर आता आपण फाइंड करणार आहे 52.56चा. आणि 52.56चा पाहायचा असेल तर पुन्हा व्हर्टिकली जावं लागेल. व्हर्टिकली आपल्याला जावं लागेल 52 पर्यंत. बघून घ्या जिथे 52 असेल तिथे आपल्याला थांबावं लागेल लॉगॅरिथमिक टेबल मध्ये. 52 पर्यंत गेल्यानंतर आता इकडे एक हॉरिझॉन्टल लाईन बनन 52 ची. आणि 52च्या लाईन मध्ये वर बघा 1 2 3 4 5 असे नंबर्स गिवन असेल. 5 6 असे नंबर गिवन असेल. आणि त्यानंतर नेक्स्ट लाईन असेल मीन डिफरन्सची. आता तुमच्या याच्यात 1 to 9 गिवन असेल. आपण इथे लिहिताना 1 to 6 लिहिलंय पण तुमच्या टेबल मध्ये गिवन असेल 0 to 9. 1 to 9 न देता 0 to 9 गिवन असेल. आणि मीन डिफरन्स मध्ये बघू शकता तुम्ही मीन डिफरन्स मध्ये असेल 1 to 9. 1 2 3 असा फर्स्ट ग्रुप असेल. त्यानंतर पुन्हा सेकंड ग्रुप असेल तुमचा 4 5 6. पुन्हा ग्रुप असेल 4 5 6. त्यानंतर पुन्हा ग्रुप असेल 7 8 9. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की 3 ग्रुप्स तयार केले मेन डिफरन्स मध्ये. 7 8 9 हा एक ग्रुप असेल. 1 2 3 हा एक ग्रुप असेल. 4 5 6 हा एक ग्रुप असेल. तर आपल्याला जायचं आहे 52 पर्यंत. व्हर्टिकली जायचं सुरुवातीला. जो फर्स्ट पार्ट आहे तो व्हर्टिकली बघायचा. 52 पर्यंत आलो. 52 पर्यंत आल्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो 5 आहे. सो 52 मध्ये आपण जायचं 5 पर्यंत. 52 मध्ये जर आपण 5 पर्यंत गेलो तर लक्षात येईल आपल्या 52 मध्ये 5 पर्यंत जी व्हॅल्यू आहे ती असेल 7202. बघू शकता 7202 ही व्हॅल्यू असेल 52 मध्ये 5 पर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला मेन डिफरन्स करायचा आहे ऍड. 52 मध्ये थोडं खाली लिहून इकडे मेन डिफरन्स आलेला आहे. तर 52 मध्ये 5 ची जी व्हॅल्यू आहे ती असेल 7202. आता आपल्याला जायचं आहे मेन डिफरन्स मध्ये. आणि मेन डिफरन्स मध्ये आपल्याला बघावं लागेल आता 6. बघू शकता इथे 1 2 3 4 5 6 अशा व्हॅल्यूज घेऊन आहे. आपल्याला बघावं लागेल 6 मध्ये. आणि 6 मध्ये जी व्हॅल्यू गिवन आहे ती व्हॅल्यू गिवन असेल बघू शकता तुम्ही 5. 6 मध्ये जी व्हॅल्यू गिवन आहे ती 5 गिवन आहे. आणि मेन डिफरन्स प्लस या व्हॅल्यूचं करायचं ऍडिशन. 7202 प्लस 5 दॅट इज 7207. सो हे होऊन जाईल व्हॅल्यू ऑफ मॅन्टिसा. होऊ शकता 0.7207 ही व्हॅल्यू असेल मॅन्टिसाची. त्यानंतर अशा प्रकारे फाइंड करू शकता तुम्ही मॅन्टिसा. यानंतर बघू आपण 4.936चा. 4.936चा बघताना बघून घ्या. 4.936चा बघताना बघू शकता तुम्ही. आता सुरुवातीला आपल्याला जावं लागेल 49 पर्यंत. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये आपल्याला जावं लागेल 49 पर्यंत. त्यानंतर बघा 49 पर्यंत गेल्यानंतर 49 वर जाऊन थांबायचं आपल्याला. व्हर्टिकली 49 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टली बघा. आता हॉरिझॉन्टली जाताना आपल्याला यायचं आहे 3 पर्यंत. 49 मध्ये 3 बघायचं आपल्याला. तर 49 मध्ये 3 असेल 6928. बघू शकता 6928 ही व्हॅल्यू असेल 49 मध्ये 3 ची. आणि त्यानंतर मेन डिफरन्स मध्ये आपल्याला जायचं आहे 6 पर्यंत. तर मेन डिफरन्स मध्ये आपण गेलो 6 पर्यंत दॅट इज व्हॅल्यू असेल 5. व्हॅल्यू असेल आपली 5. तर 6928 प्लस 5. 6928 प्लस 5. तर बघू शकता 3 कॅरी 1 3 9 6933. तर व्हॅल्यू लिहायची 0 पॉईंट करून 0.6933. तो अशा प्रकारे फाइंड करू शकता तुम्ही मॅन्टिसा. त्यानंतर व्हॅल्यू बघू शकता नेक्स्ट व्हॅल्यू बघू शकता 6.758. तर याला बघायचं 67 मध्ये. बघू शकता तुम्ही याला व्हर्टिकली बघायचं 67 मध्ये 5 मध्ये. 67चा 5 मध्ये पुन्हा बघू शकता 67चा 5 मध्ये बघून घ्या लागेल आपल्याला. 67चा 5 मध्ये बघितला तर व्हॅल्यू असेल 67चा 5 मध्ये दॅट इज बघू शकतो आपण 67चा 5 मध्ये दॅट इज
8293 ही व्हॅल्यू आहे 67चा 5 मध्ये, 67चा 5 मध्ये. सो 67 मध्ये यायचं, 67 मध्ये हॉरिझॉन्टली जायचं 5 पर्यंत. 8293 ही व्हॅल्यू असेल आणि मेन डिफरन्स आहे 8 मध्ये. 8 मध्ये जर मेन डिफरन्स असेल तर बघू शकता मेन डिफरन्स असेल 8 मध्ये पुन्हा 5. 8 मध्ये मेन डिफरन्स आहे 5. सो 8293 प्लस आपण करावं लागेल 5. सो आन्सर येईल 8928 असं आपला आन्सर येईल. सो आन्सर असेल 0.8298. अशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो याचा मॅन्टिसा ऑलवेज लिहिताना 0 पॉईंट करून लिहायचं आणि आपल्याला फाइंड करता येईल व्हॅल्यूज फ्रॉम द लॉगॅरिथमिक टेबल. मॅन्टिसाच्या व्हॅल्यू फाइंड करायला लागतील फ्रॉम लॉगॅरिथमिक टेबल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू 2 डिजिटचा, फर्स्ट आपण बघू 3 डिजिट्स, नंतर बघू 2 डिजिट्स आणि नंतर जाऊ सिंगल डिजिट वरती.